नमस्कार मंडळी, स्वनीटमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. हे सुंदरसे बूट करायसाठी मी इथे घेतलेली आहे वर्धमानची ड्रॉपिल. ही अगदी सॉफ्ट ऊल आहे. ही मी त्यासाठी घेतलेली आहे. आणि आपल्याला विणायसाठी लागणार आहे 3.5 mm ही क्रोशे हुक. तर आता सुरुवातीला आपल्याला चेनपासून सुरुवात करायची आहे. सुरुवातीला इथे 14 चेन आपल्याला घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण नेहमी अशी गाठ पाडतो तशी गाठ अशी आपण इथे पाडून घेतलेली आहे. आणि आता आपण 14 चेन विणणार आहोत. आपल्याला ह्या चेन खूप घट्ट विणायच्या नाहीत आणि अतिशय ढिल्या पण विणायच्या नाहीत. तर ह्या अशा 14 चेन इथे आपल्याला विणून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला खांब विणायचा आहे. तर आपल्याला ह्या सुरुवातीच्या 3 साखळ्या सोडून 1, 2 आणि 3 ह्या 3 साखळ्या सोडून ह्या चौथ्या साखळीमध्ये आपल्याला खांब विणायचा आहे. जसं आपण एका वेढ्याचा खांब विणतो किंवा ज्याला आपण DC म्हणतो, डबल क्रोशे. तर हा असा एक खांब इथे म्हणजे चौथ्या साखळीमध्ये आपण एक खांब विणला. म्हणजे ह्या 3 साखळ्या सोडल्या तर ह्या 3 साखळ्या म्हणजे आपला एक खांब झालेला आहे. अशा प्रकारे आता ह्या पूर्ण आता 10 चेन उरलेल्या आहेत. ह्या 10ही चेनमध्ये आपल्याला एक एक खांब विणून घ्यायचा आहे. या 10 चेनमध्ये आपण असा एक एक खांब विणून घेणार आहोत. म्हणजे मग आपले हे पूर्ण 12 खांब आपले तयार होतील. म्हणजे आपण काय केलं की 14 चेन विणल्या आणि मग पहिल्या 3 चेन सोडून चौथ्या चेनमध्ये आपण खांब विणला. असे आपले एकूण 12 खांब आपल्याला विणायचे आहेत. ते मी हे 12 खांब विणून घेतलेले आहेत. प्रत्येक चेनमध्ये एक एक खांब असे हे 12 खांब आपले झालेले आहेत. आता ह्यानंतर आपल्याला इथे एक छोटी साखळी घ्यायची आहे, अगदी छोटी. आणि हा जो 12वा जो खांब आहे इथे ही जी चेन दिसते आहे जिथे आपण शेवटचा खांब घेतला त्याच चेनमध्ये आपल्याला पुन्हा 7 खांब विणायचे आहेत. म्हणजे ह्या एकाच ठिकाणी आपल्याला 7 खांब विणायचे आहेत. हे अशात आपले इथे 8 खांब झालेले आहेत. म्हणजे आपण ह्या एकाच चेनमध्ये सुरुवातीला एक खांब घेतला, नंतर एक छोटी चेन घेतली आणि मग ह्याच चेनमध्ये जिथे आपण एक खांब विणला होता तिथेच आपण अजून 7 खांब विणले. अशा प्रकारे ह्या शेवटच्या चेनमध्ये आपले 8 खांब झालेले आहेत. आता पुढे आपल्याला ह्या प्रत्येक खांबाच्या खाली म्हणजे ज्या चेनमध्ये आपण एक एक खांब विणला तिथेच आता ह्या उलट बाजूला किंवा आपण म्हणू की खालच्या बाजूला इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी पुन्हा एक एक खांब विणायचा आहे. तर हा अशा प्रकारे आपण इथे एक एक खांब विणणार आहोत. प्रत्येक खांबाच्या खाली एक एक खांब विणून घेतलेला आहे. मग आता हा आपला शेवटचा खांब म्हणजे ह्या जिथे आपण 3 चेन सोडलेल्या होत्या किंवा हा 3 चेनचा जो एक खांब होता तिथे आपल्याला ह्या सगळ्यात खालच्या चेनमध्ये आता आपल्याला इथे विणायचे आहेत 7 खांब. इथे आपण विणणार 7 खांब. जसे आपण इथे शेवटच्या म्हणजे 12व्या खांबाच्या खाली आपण 7 खांब विणले होते तसेच आता इथे आपल्याला ह्या 3 चेनच्या सगळ्यात खालच्या चेनमध्ये आपल्याला विणायचे आहेत 7 खांब. म्हणजे मग आपल्याला हे एकूण होतील 36 खांब. मग आता हे आपले पूर्ण 36 खांब आपल्याला इथे पहिल्या लाईनमध्ये किंवा बेसमध्ये आपल्याला हे 36 खांब मिळतील. आता इथले हे 7 खांब पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला ह्या तिसऱ्या चेनमध्ये असं स्लिप स्टिचने इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे हे असं जोडून घेतल्यानंतर मग आपल्याला ही आपली अगदी तळाची जी पट्टी आहे किंवा सोल आपण ज्याला म्हणू, ही सोलसाठीची ही जी पट्टी आहे ही आपल्याला अशा प्रकारे सुरुवातीची पट्टी आपल्याला ही अशी मिळालेली आहे. आता पुढचा राऊंड आपल्याला ह्याच्यावरती विणायचा आहे. सेकंड राऊंड आहे हा आपला थोडा महत्त्वाचा आहे. हा आपल्याला जरा लक्षपूर्वक विणायचा आहे. तर सुरुवातीला आपण इथे करणार 3 चेन. मग ह्या 3 चेन झाल्यानंतर तिथेच आपल्याला विणायचं आहे एक खांब. म्हणजे जिथे आपण ह्या 3 चेन विणल्या तिथेच आपण विणणार एक खांब. खांब झाल्यानंतर पुढच्या खांबावरती विणायचे आपल्याला 2 खांब. हे आपले 2 खांब झाल्यानंतर त्या पुढच्याही खांबावरती आपल्याला पुन्हा 2 खांब विणायचे आहेत.
म्हणजे इथे 2 खांब विणले आणि या पुढच्या खांबावरती पण आपल्याला विणायचे 2 खांब. 1 आणि 2 हे 2 खांब झाले. मग आता पुढच्या खांबावरती पुन्हा आपल्याला विणायचे आहेत 3 खांब. या खांबावरती विणायचे 3 खांब. 2 आणि हा तिसरा, हे झाले 3 खांब. म्हणजे काय केलं आपण, 2 खांबांवरती 2-2 खांब आणि तिसऱ्या खांबावरती 3 खांब. ह्या पुढच्या 3 खांबांवरती आपल्याला विणायचे पुन्हा 2-2 खांब. म्हणजे 3 खांबावरती प्रत्येकी 2-2 खांब, म्हणजे ते होतील आपले 6 खांब. तर पहिल्या खांबावरती विणले आपण 2 खांब. आता हे दुसऱ्या खांबावरती 2 खांब आणि पुढच्या पण म्हणजे 3 खांबांवरती 2-2 खांब. हे झाले आपले 2 खांब. म्हणजे इथे आपण काय केलं की 3 खांबांवरती आपण 2-2 खांब विणलेले आहेत. मग आता यानंतर हे पुढचे जे 10 खांब आहेत त्या पुढच्या 10 खांबावरती आपल्याला 1-1 खांब विणायचं आहे. म्हणजे आता पुढे आपल्याला 10 खांबावरती 1-1 खांब, म्हणजेच 10 खांब आपल्याला असे सरळ सरळ विणायचे आहेत. 10 खांबांवरती आपण 10 खांब, म्हणजे प्रत्येक एका खांबावरती 1 खांब असे आपण इथे हे 10 खांब विणलेले आहेत. आता हे पुढचे जे खांब आहेत, आता ह्या पुढच्या खांबावरती आपल्याला विणायचे आहेत 2 खांब. तर अशा 7 खांबांवरती आपल्याला विणायचे आहेत 2-2 खांब. म्हणजे आपले हे होतील 14 खांब. प्रत्येक खांबावरती 2 खांब असं आपल्याला 7 वेळा विणायचं आहे. म्हणजे 7 खांबांवरती 2-2 खांब. 7 खांबांवरती 2-2 खांब असे विणून झालेले आहेत. आता हे उरलेले 11 खांब आहेत. ह्या 11 खांबांवरती आपल्याला प्रत्येकी 1-1 खांब विणायचा आहे. हे इथे आता 11 खांब आपले राहिलेले आहेत. ह्या 11ही खांबांवरती 1-1 खांब असे 11 खांब आपल्याला इथे विणायचे आहेत. म्हणजे मग ही लाईन झाली, म्हणजे मग आपला बेस पूर्ण होईल. 11 खांब आपले विणून झाले. आता हा राऊंड आपला कंप्लीट झाला. इथे अगदी सुरुवातीची जी चेन होती तिथे स्लिप स्टिचने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला हे सोल आपलं तयार झालं. म्हणजे आपल्या बुटाचं हे खालचं सोल तयार झालं. आता आपल्याला ह्याच्यावरती विणायचं आहे. हे विणताना आपल्याला इथे थोडा वेगळ्या प्रकारचा म्हणजे आतल्या आडीचा खांब विणायचा आहे. आतल्या आडीचा खांब म्हणजे कसा, तर खांब उचलून आपल्याला विणायचा आहे. आता इथे मी ह्या घेतल्या 4 चेन आणि मग आपण हा जो भाग आहे, म्हणजे हे जे आपलं सोल आहे हे आपण असं परतवून घेतलं आणि आता इथे आपण असं विणणार आहोत. म्हणजे हा आपण जसं आधी खांबावरती खांब विणत होतो, तर आता आपल्याला हा जो आपला खांब आहे ह्या 2 खांबांच्या मध्ये अशी सुई घालायची आणि ह्या खांबाच्या खालून अशी, म्हणजे हा खांब असा सुईवर घेऊन इथून सुई काढायची आणि मग असा खांबावरती विडा घेऊन मग आपल्याला हे 3 वेळा विणायचं आहे. म्हणजे जसं आपण ट्रिपल क्रोशेट विणतो किंवा ट्रिपल क्रोशे जसा विणतो तसा हा आपल्याला 3 वेळा विणायचा. अशी म्हणजे बेसिक जे आहे ते सेम आहे. म्हणजे असा सुईवरती विडा घ्यायचा आणि ह्या 2 खांबांच्या मध्ये अशी सुई घालायची आणि मग नंतर इकडनं हा, म्हणजे हा जो आपला आधीचा खांब आहे हा खांब असा सुईवर घेऊन नंतर तिथून खांब सुईवर घेऊन नंतरच्या गॅपमधून सुई काढायची आणि मग पुन्हा सुईवरती विडा घेऊन हा विडा असा ओढून घ्यायचा आणि मग हा असं 3 वेळा, म्हणजे पहिल्यांदा 2 वेळे, दुसऱ्यांदा 2 वेळे आणि तिसऱ्यांदा 2 वेळे असं हे आपल्याला 3 वेळा विणायचं आहे. थोडं लक्षपूर्वक बघितल्यावर तुमच्या सहज लक्षात येईल. विणून पाहिल्यानंतर पण तुम्हाला करता येईल. तर अगदी सोपं आहे हे. फक्त थोडा वेगळ्या प्रकारचा हा खांब आहे आणि ह्या अशा वेगळ्या खांबामुळेच आपले हे बूट खूप सुंदर दिसतात. तर हा असा 3 वेळा विणायचा आहे खांब. सुईवरती विडा घ्यायचा आणि आधीचा खांब आपण असा खांबावरती न विणता हा
या खांबाच्या खालून असं खांब सुईवर घेऊन मग वेढा घेऊन मग आपल्याला असं आपण जसं आपला साधा खांब विणतो त्या पद्धतीने विणायचं आहे. अशा प्रकारे पुन्हा सुईवरती वेढा घेतला, 2 खांबांच्या मधल्या गॅपमध्ये सुई घातली, नंतर हा खांब असा सुईवरती घेऊन किंवा आपण असं म्हणू शकतो की इथे 2 खांबांच्या मध्ये सुई घातली आणि नंतर ह्या खांबानंतरची जी गॅप आहे तिथून आपण सुईवरती वेढा घेऊन सुई काढून घेतली. अशा प्रकारे हे आपण 3दा इथे विणू. असा आपल्याला हा राऊंड अशाच पद्धतीने पूर्ण करून घ्यायचा आहे. सर्व खांब आपल्याला असेच विणायचे आहेत. राऊंड आता आपला कंप्लीट झालेला आहे. इथे आपल्याला स्लिप स्टिचने बंद करायचं. जिथे आपण सुरुवातीला 4 चेन घेतल्या होत्या त्यापैकी ह्या 4थ्या चेनमध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिचने बंद करायचं आहे. आणि मग आता पुढचा राऊंड आपल्याला अशा प्रकारे हा एक आपला पहिला राऊंड झाला. म्हणजे आपल्याला इथे असा थोडासा बुटाचा आकार मिळालेला आहे. आता आपल्याला पुढचा राऊंड विणताना असं बाहेरच्या बाजूने विणायचं आहे. मग इथे आता पुन्हा आपण घेणार 4 चेन आणि आता प्रत्येक खांबावरती आपल्याला खांब म्हणजे असाच जसं आपण आता विणला अशाच पद्धतीचे खांब विणायचे आहेत. पण सुरुवातीला 4 चेन विणून घेतल्या. आता त्यानंतर आपल्याला प्रत्येक खांबावरती खांब विणायचा आहे, पण तो ह्याच पद्धतीचा. म्हणजे अशी सुई घेऊन हा खांब सुईवरती घेऊन मग वेढा घेऊन सुई काढायची आणि अशाच पद्धतीने हे 3 वेळा विणायचं. पण आता आपल्याला सर्व खांब असे विणायचे नाही, तर उलट आणि सुलट असे विणायचे. म्हणजे हा आपण वरून घेतला वेढा, तर आता हा खालून घ्यायचा. म्हणजे इथे म्हणजे जी आपण अशी सुई घातलेली होती ती आता आपल्याला सुईवरती वेढा घ्यायचा आणि ही अशी खालून घेऊन ह्या खांबाच्या वरून सुई अशी घ्यायची आहे. जी आपण आधी खालून घेतली होती ती आता वरून घ्यायची आणि हा असा आतल्या बाजूने हा खांब आपल्याला विणावा लागेल असा. मग पुन्हा वेढा घेऊन मग पुन्हा आधी जसा विणला तसाच. म्हणजे इथे सुई घालून खांब सुईच्या वरती येईल अशा पद्धतीने आपल्याला हा वेढा काढायचा आणि 3 वेळा विणायचा. मग पुन्हा सुईवरती वेढा घेऊन मग हा खांब सुईच्या खाली जाईल. म्हणजे आपण काय केलं की आधीचा खांब विणला तो अशी सुई घालून हा खांब असा सुईवरती घेतला. आता काय करायचं आहे की खालून सुई घालायची आणि हा खांब सुईच्या खाली येईल अशा पद्धतीने अशी इथून सुई काढून मग हे 3दा विणून घ्यायचं. हे थोडंसं लक्ष दिलं की म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल. फार काही कठीण नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे आपल्याला अल्टरनेट विणायचं आहे. एकदा वरून खांब विणायचा, एकदा खालून खांब विणायचा. अशा पद्धतीने हे विणायचं आहे आपल्याला. तर आपला हा पूर्ण राऊंड आपल्याला असाच करायचा आहे. एक खांब वरचा खांब खालचा खांब. राऊंड पूर्ण झाल्यानंतर इथे सुरुवातीला आपण जिथे 4 चेन घेतल्या होत्या तर ह्या 4थ्या चेनमध्ये इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. त्यानंतर आपला हा राऊंड असा दिसेल. म्हणजे 2 राऊंड झाल्यानंतर आपल्या ह्या बुटाचा आकार असा दिसेल. आता ह्यानंतर आपल्याला इथे म्हणजे इथे असं टोक जे बुटाला येते त्यासाठी आपल्याला इथे खांब कमी करायचे आहेत. बाकी आपल्याला हे खांब जसे आपण विणले म्हणजे वरच्या खांबावरती वरचा खांब, खालच्या खांबावरती खालचा खांब, वरच्यावर वरचा, खालच्यावर खालचा, असं हे जे अल्टरनेट विणलेले आहेत हे आपल्याला असेच अल्टरनेट विणत जायचे आहेत. फक्त इथे आपल्याला 5 खांबांचा एक खांब करायचा आहे. राऊंडमध्ये आपल्याला खांब कमी करायचे आहेत, तर त्यासाठी आपण साधारणतः असा मध्य आपल्याला इथे काढायचा आहे. तर हे असं ठेवल्यानंतर हा आपला मधला खांब येतो. तर ह्या पूर्वीचे 2 खांब आणि ह्या नंतरचे 2 खांब आणि हा एक, असे 5 खांब आपल्याला ह्या 5 खांबांचा एक खांब करायचा आहे. इथे आपण हवं तर आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण इथे मार्कर पण लावू शकतो किंवा एखादी सेफ्टी पिन पण आपण इथे लावून घेऊ शकतो.
तर आता आपण हे सगळे खांब म्हणजे जसे आहेत तसे, खालच्या खांबावरती खालचा खांब, वरच्या खांबावरती वरचा खांब. आता इथे मी ह्या 4 चेन विणून घेतल्या आहेत. मग आता हा आपला वरचा खांब आहे, तर हा आपण असा विणणार. ज्या पद्धतीचा खांब आहे त्याच पद्धतीचा खांब त्या खांबावरती यायला हवा. आता हा खालचा खांब आहे, तर याच्यावरती असा म्हणजे धागा वरती आला पाहिजे, खांब खाली गेला पाहिजे. नंतर पुन्हा वरचा खांब, नंतर खालचा खांब. तर ही पूर्ण म्हणजे अर्ध्यापर्यंतची ही ओळ आपल्याला अशीच विणून घ्यायची आहे. हा राऊंड असा अर्धा विणून घेतलेला आहे. त्यानंतर आपला हा मधला खांब आहे आणि ह्या पूर्वीचे हे 2 खांब. तर आता हे असे 5 खांब आपल्याला एकत्र विणायचे आहेत, पण त्याच पद्धतीने. आता हा वरचा खांब आहे, तर आपण हे वेढा घेतला आहे सुईवरती आणि हा वरचा खांब आपल्याला वरूनच विणायचा आहे. पण आपल्याला हा आता पूर्ण विणायचा नाही, तर हे 2दाच वेढा काढायचा आणि हा सुईवरती हा वेढा तसाच ठेवायचा. मग पुन्हा वेढा घेऊन हा पुढचा खांब आहे, हा खालचा खांब आहे, तर हा आपल्याला खालून विणायचा. पुन्हा तसंच 2 वेढे काढायचे आणि 1 वेढा सुईवर राहू द्यायचा. हा वरचा खांब, नंतर पुढचा खांब हा वरचा आहे, तर हा असा वरूनच विणायचा. पुन्हा 2 वेढे काढायचे, 1 वेढा सुईवर राहू द्यायचा. हा खालचा खांब आहे, तर हा तशाच पद्धतीने विणायचा. म्हणजे जसा खांब असेल तसंच आपण हे विणायचं आहे. पुन्हा सुईवरती 1 वेढा राहू द्यायचा आहे, पुन्हा पुढचा खांब विणायचा. असे आता हे आपले 5 खांब विणून झालेले आहेत आणि हे 5 वेढे आपले सुईवरती आहेत. आणि हा जो सुरुवातीचा असतो तो. तर आता हे 6ही वेढे आपल्याला एकाच वेळी काढायचे आहेत. हे असे एकाच वेळी 6 वेढे काढून मग इथे अशी चेन घ्यायची किंवा इथे हे असं बंद करायचं. तर असा हा आपल्याला 5 खांबांचा 1 खांब हा असा आपल्याला दिसेल. 5 खांबांचा 1 खांब असा इथे तयार झाला. आणि मग आता बाकी खांब पण आपण जसे हे आधीचे खांब जसे विणले तसेच आता हे बाकी खांब पण विणून घ्यायचे. म्हणजे खालचा खांब आणि वरचा खांब. खालच्या खांबावरती खालचा खांब, वरच्या खांबावरती वरचा खांब. हे असाच हा पूर्ण हा राऊंड आपल्याला असाच विणून घ्यायचा आहे. राऊंड कंप्लीट झालेला आहे. इथे तसंच आपण चौथ्या चेनमध्ये इथे स्लिप स्टिचनी बंद करायचं. आणि आता हा पुढचा राऊंड पण ह्याच पद्धतीने आपल्याला करायचा आहे. आणि पुढच्या राऊंडमध्ये पण आपल्याला 5 खांबांचा 1 खांब म्हणजे आता हा आपला आता हा मधला खांब आणि हा होईल आपला मधला खांब आणि ह्याच्या बाजूचे हे 2 खांब आणि हे 2 खांब. असे हा 5 खांबांचा आपल्याला 1 खांब करायचा आहे. बाकी खांब आपल्याला तसेच विणायचे आहे. म्हणजे वरच्या खांबावरती वरचा खांब, खालच्या खांबावरती खालचा खांब. अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला विणून घ्यायचं आहे. खालच्या खांबावरती खालचा खांब. फक्त ते एवढंच आपल्याला इथे म्हणजे विणताना लक्ष द्यायचं आहे की आपल्या खांबांची अदलाबदल व्हायला नको. जर आपण एका राऊंडमध्ये खालचा खांब केला, दुसऱ्या राऊंडमध्ये त्याच्यावरती वरचा खांब विणला, तर ही जी अशी आपली लाईन दिसते ही वरती आलेली, ही आपल्याला दिसणार नाही आणि ते काहीतरी ओबडधोबड असं दिसेल. म्हणून हे लक्षपूर्वक करायचं आहे की जो खांब आपण विणला आहे त्याच पद्धतीचा खांब त्या खांबावरती यायला हवा. अशा पद्धतीने मी आता ही पूर्ण लाईन करून घेते. एवढा अर्धा राऊंड झालेला आहे. मग आता हे खांब आपल्याला कमी करायचे आहेत, तर हे तसेच आपल्याला विणायचे. हा वरचा खांब असा विणला, 3 वेढे घेऊन 2 वेढे विणले आणि 1 वेढा सुईवरती तसाच ठेवला. नंतर पुढचा खांब आपला खालचा आहे, तर तो खालचाच विणायचा आहे आपल्याला. ते पण 2 वेढे काढले, 1 वेढा सुईवर ठेवला. आता हा मधला खांब आहे, हा आपल्याला हे जे 5 वेढे आहेत हे आपल्याला असे एका वेळी घेऊन विणायचं आहे. हे 5ही वेढे आपल्याला सुईवर घ्यायचे आहेत आणि मग
ह्याचा आपल्याला एक खांब विणायचा आहे. तर ते पण असे 2 वेढे काढायचे आणि एक वेढा सुईवरती राहू द्यायचा. मग आता ह्यानंतरचा हा खांब आहे खालचा खांब. मग 2 वेढे काढले, एक राहू दिला. मग वरचा खांब तो पण तसाच विणला, 2 वेढे काढले, एक वेढा राहू दिला. मग आता हे असे 5ही वेढे एका वेळी काढायचे आणि इथे एक घट्टशी अशी छोटीशी चेन घ्यायची आणि मग पुढचं जसं आहे तसं, म्हणजे खालच्या खांबावर खालचा खांब, वरच्या खांबावरती वरचा खांब, हे असंच आपल्याला हे पूर्ण विणायचं आहे. हा वरचा खांब आहे, तर आता इथे वरचा खांब आणि 3दा आपल्याला विणायचं आहे. हे म्हणजे आपल्या साध्या खांबामध्ये आपण 2दा विणतो, ते आपल्याला असं 3दा विणायचं आहे. अशा प्रकारे हा राऊंड आपला आता पूर्ण होतो आहे. हा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. इथे आपण आता स्लिप स्टिचनी बंद करायचं आहे. आणि आता हे बंद झाल्यानंतर पुढचा जो राऊंड आहे तो आपल्याला साधाच करायचा आहे. म्हणजे फक्त इथे आपल्याला आता खांब कमी करायचे नाहीत, तर खांबावरती खांब आपल्याला हे पूर्ण विणून घ्यायचे. खांबावरती खांब म्हणजे जसा खांब असेल तसा, खालच्या खांबावर खालचा खांब, वरच्या खांबावरती वरचा खांब, अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला ह्या 4 चेन आणि मग आता हा पहिला खांब आपला वरचा खांब आहे, म्हणून आपण हा वरचाच विणणार. हा खालचा आहे, तर हा खालचाच विणणार. असा हा खालचा वरचा असं विणत हा राऊंड आपण कंप्लीट करून घेणार. इथे आपण जिथे 5 खांबांचा एक खांब केला होता, तिथे आपल्याला खांब विणताना असं सुईवरती वेढा घेतला. इथे साधा खांब विणायचा आहे. फक्त हे जे 5ही जे धागे आहेत ते आपण एका वेळी सुईवरती घेऊन हे एकदम काढायचे आहेत. हे असे एका वेळी काढून मग ह्याचा आपल्याला खांब विणायचा. मग नंतर पुन्हा पुढचा खांब तसंच आहे. आता हा पुढचा खांब आहे, हा आपला खालचा खांब आहे, तर तो खालचाच विणायचा. नंतरचा हा आहे, हा वरचा खांब आहे, हा वरचा विणायचा. असा आता हा पूर्ण राऊंड आपण करून घ्यायचा आहे. कंप्लीट झालेला आहे. इथे स्लिप स्टिचनी बंद करून घेतला आणि मग आता इथे आपल्याला एक छोटी चेन करायची आणि मग एक ह्या खांबानंतर इथे आपल्याला एक छोटा खांब घ्यायचा आहे. प्रत्येक खांबानंतर एक छोटा खांब, किंवा ज्याला आपण मुका खांब पण म्हणतो. तर असे हे 7 मुके खांब आपल्याला घ्यायचे आहेत. आणि मग त्यानंतर आपल्याला करायची एक चेन. हे 7 मुके खांब इथे विणून घेतलेले आहेत. प्रत्येक खांबानंतर एक एक असं हे 7 मुके खांब विणले आहेत. आता ह्यानंतर आपल्याला इथे विणायचे आहेत 15 चेन. 15 चेन विणल्यानंतर आपल्याला इथे विणायचा एक अर्धा खांब. म्हणजे अर्धा खांब म्हणजे आपण असा सुईवरती वेढा घेतो आणि एकाच वेळी तो काढतो. तर आता इथे पहिली दुसरी ह्या 2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला करायचा आहे अर्धा खांब. म्हणजे हा वेढा काढला, जसं आपण डीसी करतो, तर डीसी करताना किंवा डबल क्रोशे करताना किंवा साधा खांब करताना आपण हे वेढे, हे सुईवरती 3 वेढे आहेत, हे आपण 2 वेळा काढत असतो. पण हे आता 3ही वेढे इथे आपल्याला एकदाच काढून घ्यायचे आहेत. हा झाला छोटा खांब. त्यानंतर घ्यायची आपल्याला एक चेन आणि मग खालची एक चेन सोडायची आणि मग इथे घ्यायचा पुन्हा एक छोटा खांब. तर हे अशा पद्धतीने होईल. आणि आता ह्या उरलेल्या चेनवरती प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक एक छोटा खांब असा विणून घ्यायचा आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक छोटा खांब. ह्या सर्व चेनमध्ये एक एक
छोटा खांब घेतल्यानंतर ही अशा प्रकारची दोरी तयार झाली. ही आपल्याला इथे बुटाला लावायची, म्हणजे बूट आपण जेव्हा बंद करतो लेससारखं त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मग आता इथे नंतर पुढच्या खांबानंतर पुन्हा आपल्याला घ्यायचा एक मुका खांब. आता ही पूर्ण ओळ आपल्याला मुक्या खांबाची करायची आहे आणि हे पूर्ण हे झाले की इथे शेवटी आपल्याला बंद करायचं आहे आणि मग अशा पद्धतीने आपला हा छोटासा बूट पूर्ण होणार आहे. तर ही पूर्ण लाईन मुक्या खांबांची मी करून घेते. इथे कंप्लीट झालं आहे. इथे पहिल्या खांबाचे तिथे आपण स्लिप स्टिचनी जोडून घेतलेलं आहे आणि पुन्हा इथे अशी एक गाठ घेऊन ही गाठ पक्के करून आपण आता हे कापून घेणार. तर आपला हा बूट असा दिसतो. हे आपण आधी हा धागा आपण कापून घेणार आणि ही गाठ धागा कापल्यानंतर ही गाठ पक्की झाल्यानंतर आपण बघू आपला हा बूट ह्या अशा प्रकारे हा तयार झाला आहे. ही जी आपली चेन आपण जी केली, इथे आपण छोटी एक चेन घेतली होती, तिथे आपण गॅप ठेवली होती. तर इथे आपण हे असं बटन लावून इथे हे असं बांधणार आणि मग आपला हा बूट पूर्ण झाल्यानंतर हा असा दिसेल. बघा खूपच सुंदर दिसतो आहे. इथे आता एक इथे अशी बटन लावून घ्यायची. ही बटन मी घेतलेली आहे. ही बटन इथे लावल्यानंतर मग आपण हे इथे असं लावून घ्यायचं, म्हणजे हा बूट आपल्याला असा पायात घातल्यानंतर तो फिट राहील. अशा प्रकारे हा सुंदरसा बूट आपला तयार झाला आहे. अशाच पद्धतीने दुसरा बूट पण करून घ्यायचा. फक्त त्यावेळी एवढं लक्षात ठेवायचं की ही जी चेन आपण 15 ज्या चेन घेतल्या होत्या त्या आपण इथे केल्या, त्याऐवजी आपण ही मुक्या खांबांची लाईन इथपर्यंत करून घ्यायची आणि मग इथे आपल्याला 15 चेन करायचे आणि त्यावरती असे छोटे छोटे म्हणजे छोटे खांब करून घ्यायचे, म्हणजे मग ही लेस अशी इथे बंद करायला होईल. तर अशा प्रकारे आपला हा सुंदरसा बूट तयार झाला आहे. इथे मी ही धागा आहे हा आपण आतमध्ये असा हाईड करून घेणार आहोत आणि मग इथे बटन लावली की आपला हा बूट कंप्लीट होईल. अशा प्रकारे हा बघा किती सुंदर दिसतो आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समधून मला कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.